अनंतकथा विथ राजेश्रीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजची कथा आहे स्वतःची किंमत ओळखा। प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवू नका। कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की प्रत्येक वेळी समजूतदारपणा दाखवण्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? अनेक लोक नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून ठेवतात। समोरची व्यक्ती रागवू नये म्हणून ते शांत राहतात। वाद टाळण्यासाठी प्रत्येक वेळी माफी मागतात। हळूहळू त्यांना ही सवय लागते आणि एक दिवस त्यांना स्वतःचं खरं व्यक्तिमत्व विसरायला होतं। पण इथेच एक मोठी चूक घडते। नातं टिकवणं आणि स्वतःला हरवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर एखादं नातं फक्त तुमच्या तडजोडींवर टिकत असेल तर ते खरंच मजबूत नातं आहे का? की फक्त तुमच्या सहनशीलतेवर उभं आहे? आणखी एक गोष्ट समजून घ्या। अनेक वेळा आपण प्रेमात नसतो, आपण सवयीत अडकलेलो असतो। रोज बोलण्याची, रोज भेटण्याची, रोज त्या व्यक्तीची काळजी करण्याची सवय लागते आणि जेव्हा ती व्यक्ती दूर जाते तेव्हा आपल्याला वाटतं की प्रेम संपलं, पण खरं म्हणजे तुटलेली असते ती सवय। तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर ठरत नाही। कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही कमी होत नाही। कोणी तुमचा आदर केला नाही म्हणून तुमचं मूल्य कमी होत नाही। खरा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःचा आदर करता का? जर प्रत्येक निर्णय घेताना तुम्हाला स्वतःच्या मनाविरुद्ध जावं लागत असेल तर थांबा आणि स्वतःला विचारा, हे नातं मला शांतता देतंय की फक्त भीती? लक्षात ठेवा, आत्मसन्मान गमावून मिळवलेलं कोणतंही नातं शेवटी मनाला रिकामं करून जातं। काही लोक आयुष्यातून जातात कारण ते चुकीचे असतात, तर काही लोक जातात कारण त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं असतं। दोन्ही परिस्थितीत आपण एक धडा शिकतो। भूतकाळ बदलता येत नाही, पण आजचा निर्णय उद्याचं आयुष्य बदलू शकतो। म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, जिथे माझा आदर नाही तिथे मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य घालवणार नाही। जिथे माझ्या शांततेपेक्षा वाद मोठे आहेत तिथे मी कायम थांबणार नाही। आणि जिथे मला स्वतःलाच हरवावं लागतं तिथून पुढे जाण्याचं धैर्य नक्की दाखवेन। कारण शेवटी तुमची खरी किंमत दुसऱ्याच्या नजरेत नाही तर तुमच्या स्वतःच्या नजरेत असते। आणि जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हाच आयुष्याची खरी सुरुवात होते। मित्रांनो, कथा आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच कथा कनेक्ट रहा, अशाच कथा नेहमी मी ऐकवत जाईल।